बापू किसान है सब ते अलग छोरी अपनी पहचान है सर वाले देखे होगे छोरे तू। रामकृष्ण हरी मंडळी, कसं काय आहे तुमचं नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे. तर लय दिवसांनी आपला ब्लॉग मी बनवत आहे. तर चला तर मग आपल्या ब्लॉगला चालू करूया. तर आजचा ब्लॉग इंटरेस्टिंग होणार आहे. तर आज आमचं भात काढायचे, म्हणजे आमच्या दीदीनं आणि मम्मीनं भात काढले सकाळी जाऊन, आता फक्त बडवायचे. चला मग जाऊया बडवाय भात. जेवतो आता, जेवण मग जाणार आहे भात बडवायला. तर चला मग जाऊया. हे बघा आजी इथं बसलेली आहे. काय म्हणते तुम्ही कसं भात काढायचं पहिलं सांग बघा आजी, सांगा. तसंच काढायचं. कसं तुम्ही काढता तसंच. पण ते नाही, पहिली शेती कशी होत होती. आम्ही भात काढत होतो, कणगी ठेवाय पुरत नव्हते. होय, तुम्ही काढताय भात. आजकालची पिढी काही काढतच नाही हा? पोटं भात वड्या कुठल्या खताला लावतो. होय, आजच्या आणि ह्याच्यात पहिल्याच्या ना आजच्या ह्याच्यात लय फरक आहे का ग? हा का नाही? यंदा पावसानं भात पुडावलं. तर मित्रांनो बघा आजी काय म्हणते, पहिल्या काळात कशी काय त्यांची भात शेती व्हायची. तर आजी आणि बाबा वगैरे भात शेती करायची, तर त्यांच्याकडून जास्त पोते यायची का नाही ग? 20 पोतं भात काढायचं होय, घरच्या वावरात. आणि गणपत हरी त्यातनं 25 पोतं. तर आता जेवण झालं मंडळी. आता मी चाललोय कागद घेऊन. तर कागद बघा तिथे आमच्या वाटत, हे बघा इथं कागद आहे. इथला कागद घेऊन जायचंय भात बडवाय. चला मग जाऊया. तर बघा हे कागद आहे, कागद घेऊन चाललोय मी. घेऊ का? चला. अरे तेवढाच वय मग काय घ्यायचं? तो खाली तो खाली. बापू किसान है सब ते अलग छोरी अपनी पहचान है सर वाले देखे होगे छोरे तूने सारे. तर मित्रांनो आमच्या वावरात मी पोचलेलो आहे. तर बघा हे आमचं वावर आहे, हे बाडवायचं भात. हे बघा कसं काय. मग एवढं आता एवढंच म्हणजे आता वावर काढलेलं आहे. म्हणजे अजून 4-5 वावर आहेत, ती काही अजून काढाय नाही आली. तर हे आता काढायला आले, त्यामुळे हे काढतो आता. आता बडवायचं म्हणजे. चला मग सुरुवात करूया. कोण राग मारते आपल्याला? हो, कुठेही जाते आता. चला आता हे सगळं गोळा करून घेऊया. आता कागद हातरूया. हे घे कागद, चल पटकन. गाँव वाले छोरे दी खुद दी पहचान है खेतों में जाके देख हरियाली मेरे गाँव की तो भाएगी ना हवा तुझे कहीं और बाहर की शहर से अच्छी मेरे गाँव दी गली है मेरे गाँव दी गली विच बसते बजरंग बली है बजरंग बली है। शहर वाले कहते गाँव में रखा ही क्या है यहाँ ताजी हवा ठंडा पानी पेड़ों की छाव है शहर से बढ़िया हमारा छोटा सा गाँव यहाँ बड़ों को
मित्रांनो असा विषय झाला, आम्ही काय भात बडवाय काय आणलंच नव्हतं. तर आता आणलंय बघा हे ड्रम. तर नानाने आम्हाला दिलेला आहे ड्रम आजच्या दिवसासाठी. का हो भाड्यानं दिलाय. हे बघा आता समान और छोटों को प्यार है ना गाँव कम ना शहर बेकार दोनों का है अलग संसार रहा मिले अपनापन वहीं पे तू बसता चल वहीं पे तू बसता चल गाँव से ही भारतीय संस्कृति बरकरार है यहाँ पे अपनेपन की अलग ही मिठास है खेतों में खाते जब रोटी और अचार है माँ के हाथों में कुछ जादू सा ही प्यार है पास हो तो लगे सारी दुनिया मेरे पास है तेरी खुशियों के लिए जा भी निसार है खेती किसानियाँ तो रोज का ही काज है अपनी तो सीवी में हॉबी ही किसान है बापू किसान है सब ते अलग छोरी अपनी पहचान है शहर वाले देखे होगे छोरे तूने सारे हम गाँव वाले छोरे दी खुद दी पहचान है बडवून झालेलं आहे. हे बघा आता आम्ही पोत्यात भरतोय, गोळा करतात आहे. फायनली मित्रांनो आमचं भात काढून झालेलं आहे. तर आता आमची घरी जायची तयारी झालेली आहे. हे बघा अजून भात्यानं बांधायचं राहिलं आहे. हे भात्यानं आपण गुरासाठी वापरणार आहे, गुरांना खायला द्यायचं आहे. ड्रम वगैरे काढला आता जायचं आहे घरी. हे बघा दीदी तर गेली. चला तर मी बी जातो. ड्रम वगैरे ठेवला, मी आलो आता कागद घेऊन. ते दिल्या आणायचं होतं त्यांना, दिला रिटर्न. कागद ठेव दुसरं कागद कुठं ठेवायचं आहे दिदे, कागद कुठं ठेवायचं आहे. हो हो काळजी म्हटली आता गोट्यात ठेव. गोट्यात ठेवतो. चला आता मग जेवूया, हातपाय धुवून फ्रेश होऊया अगोदर मग जेवूया. चला तर मग हे माझं जेवण करून झालं आता. तर भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. जय श्रीराम.